हे गाईज, वेलकम बॅक टू इनक्रेडिबल जर्नीज. माझं नाव आहे शिल्पा. आता आपण आलो आहोत दमणला. आता पण असं आहे की माझ्याकडे जास्ती दिवस सुट्टी नव्हती, सो फक्त हे 2 दिवसाची ट्रिप आहे. आणि जर तुम्हाला पण असं 2 दिवसासाठी वीकेंड ट्रिपला जायचं असेल तर तुम्ही दमण हे चांगलं ऑप्शन आहे. आणि मुंबईपासून फक्त 3.5 ते 4 तास मॅक्झिमम लागतात तुम्हाला इथे पोचायला. आता बघूया आपण दमणला आपण काय काय बघू शकतो. दमण हे एक केंद्रशासित प्रदेश आहे जे त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी, ऐतिहासिक स्थळे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. चला तर मग आपण सुरू करूया आपली ही दमणची ट्रिप एका सुंदर बीच स्पॉट वरती. तर पहिला स्टॉप आहे आपला देवका बीच, जो खूपच पॉप्युलर बीच आहे आणि काइंड ऑफ फॅमिली पिकनिक स्पॉट आहे. काळ्या वाळूचा हा समुद्र किनारा आणि इथे तुम्ही एक सुंदरसा सनसेट एन्जॉय करू शकता. सनसेटच्या बरोबर काही ऍक्टिव्हिटीज पण आहेत, जसं कॅमल राईड आहे, हॉर्स राईड आहे, तर ते पण तुम्ही करू शकता. हा आहे नाईट व्ह्यू देवका बीच इकडचा. खूप सुंदर असा सनसेट आम्ही एन्जॉय केला. आणि समोरच्या साईडला जे गार्डन आहे तिकडे तुम्हाला सँडविच आणि थोडंफार स्नॅक्स आयटम्स मिळतील, किंवा तुम्ही जस्ट स्ट्रोल करू शकता, एन्जॉय करू शकता हे ब्युटिफुल सनसेट आणि हा ब्युटिफुल सन व्ह्यू. रात्रीचं हे अशा प्रकारे ना सगळ्या रस्त्यावरती असे छानपैकी लाईट्स लागलेले आहेत आणि एवढं सुंदर दिसतंय, म्हणजे आपल्या मुंबईचं मरीन ड्राईव्ह कसं आहे अगदी तसंच वाटतंय. आपण आलो आहेत आता नानी दमण फोर्ट बघायला. आणि ह्याच्या आतमध्येच आहे ना, हा पोर्तुगीज फोर्ट आहे ॲक्च्युली, आणि ह्याच्या आतमध्येच एक चर्च पण आहे, तर ते पण बघूया. हा बाहेरचा व्ह्यू आहे फोर्टच्या बाहेरचा. इकडनं पण लाईट हाऊस दिसते आणि समोर समुद्र किनारा आहे. एंट्रन्स आहे याचा. मस्त असा मोठा दरवाजा आहे. नाणी दमण किल्ला, ज्याला सेंट जोरन्स किल्ला असंही म्हटलं जातं, हा 17व्या शतकातील पोर्तुगीज तटबंदी आहे, जो मुघल हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी बांधला गेला होता. हा किल्ला नाणी दमण येथील दमणगंगा नदीच्या काठावर आहे. समोर चर्च बघू शकता तुम्ही. आणि इकडे काही एंट्री फीस नाही आहे. संध्याकाळी मला वाटतं 4-4:30 पर्यंत ओपन असतो. पुढे बघूया. इथे कदाचित पार्किंगसाठी तुम्हाला बाहेर फोर्टच्या बाहेरच पार्क करावं लागेल रस्त्यावरती. खरं सांगायचं तर या फोर्टमध्ये आता काहीच उरलेलं नाही आहे. इथे लोकांच्या प्रेमाच्या निशाण्या लिहिलेल्या आहेत, नावं लिहिलेली आहेत. आणि एक चर्च आहे, एक शाळा आहे, बाकी काही नाही आहे. बघण्यासारखं असं काही नाही आहे इकडे. खूप चांगल्या कंडिशनमध्ये पण नाही आहे हा फोर्ट. इथे एक असं सेल आहे. आणि इकडनं अशा शिड्यांनी वरती जाता येतं. वरनं मला वाटतं व्ह्यू असेल. दोन्ही साईडला इकडे एंट्री केल्यावरती असे सेल्स आहेत. वरती चढून बघूया काय दिसते, कसा व्ह्यू आहे ते. पण दुपारच्या उन्हातनं येऊ नका, खूप जास्ती गरम होत आहे. गरम इन द सेन्स चटके बसत आहेत.
इकडनं फक्त व्ह्यू मिळेल तुम्हाला. बाकी या फोर्टमध्ये तसं बघायला गेलं तर काहीच नाही आहे. इकडनं लाईट हाऊसचा व्ह्यू आहे आणि बॅक साईडला तुम्हाला पूर्ण शहराचा व्ह्यू आहे. बेसिकली असं आहे ना, फोर्टच्या बाजूला जो बुरुज आहे त्याच्यावरनं तुम्हाला चालून आजूबाजूचा परिसर बघता येईल. आणि फोर्टच्या आतमध्ये काही नाही आहे, म्हणजे नाही तोफा आहेत नाही काही ठेवलेलं आहे, तर फक्त तिकडनं व्ह्यू पॉईंट्स आहेत आणि ही सिमेट्री आहे. बऱ्यापैकी मोठी सिमेट्री आहे इकडे. ही इकडे शाळा आहे आणि त्याच्या बाजूलाच चर्च आहे. नानी दमनला पण हा असा नमो पाथ आहे आणि इथे ना जेटी पण आहे. तर संध्याकाळच्या वेळेस फिरायला हा एरिया चांगला आहे. इकडे शॉपिंगसाठी पण एरिया आहे, शॉपिंग करू शकता तुम्ही इकडे. हा जो आहे तो शॉपिंगचा एरिया आहे, शॉपिंगची स्ट्रीट आहे. काल संध्याकाळी आम्ही आलेलो इकडे. अगदी इलेक्ट्रॉनिक्सपासनं तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू, त्याच्यानंतर चांगले हॉटेल्स वगैरे रेस्टॉरंट्स तुम्हाला मिळतील इकडे. काही सुविनियर्स घ्यायचे असतील तर सुविनियर्स पण तुम्ही बाय करू शकता इकडे. दमणमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त आहे. युनियन टेरिटरी असल्यामुळे दमणमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर कर कमी आकारला जातो, ज्यामुळे इंधनाची किंमत कमी होते. आपण आता आलो आहोत अव्यारी बर्ड सेंच्युरी या ठिकाणी आणि हे एशियाचं लार्जेस्ट बर्ड सेंच्युरी आहे. चला बघूया आपण कुठले कुठले बर्ड्स दिसतील इकडे. इथे एंट्री फीज आहेत आणि इकडचं टायमिंग 5:30 पर्यंत आहे. मी तुम्हाला हा बोर्ड दाखवते, याच्यावरती सगळी माहिती लिहिलेली आहे. जांपोरे बीचच्या जवळच आहे ही बर्ड सँच्युरी. सँच्युरीचं टाइम आहे सकाळी 9:30 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 3 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे फक्त डिजिटल पेमेंटनीच तिकीट तुम्हाला परचेस करता येईल. इथे कॅश चालत नाही. इथे गाडी पार्किंगसाठी अशी डेडिकेटेड स्पेस नाहीये, पण सँच्युरीच्या गेटच्या बाहेर रोड साईडला तुम्ही गाडी पार्क करू शकता. तशी रोड साईडला खूप जागा आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. ही बर्ड सँच्युरी सोमवारी बंद असते. सॉलिड आहे एकदम भारी. ए तू बघ, हा बघ मस्त आहे रे. ते बरोबर रस्ता माहिती आहे बघ. ती लोक इकडनं आपण दुसरा पण आला मागलं. हे हा बघ, तो इकडनं गेला इकड. हे त्या झोपडीमध्ये पण आहे बारक काहीतरी. ते झोपडीवर तो मोठा आहे ते. ए हा सॉलिड आहे. ह्याची चोच बघ, सर्वात मोठा आहे. ए ह्याची चोच बघ. हिरवा आहे रे हा पूर्ण हा. पॅरेट. मस्त आहे ना. या इकडनं तिकडे तिकडनं इकडे फिरतोय. वरती तुरा बघ कसा आहे तो. ते असं वाटतं काहीतरी असं मलमलचं काहीतरी लावल्यासारखं. उडेल का? उडाला 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 उडाला. उडू पण शकतो रे. बेबीजला खायला देत आहेत. हे किती गोड. आणि बघ कसे बसलेत छानपैकी. कापसाचे गोळे. वर्थ इट आहे. इकडचं एंट्री तिकीट आहे 100 रुपीज पर पर्सन. जर 12 वर्षापर्यंत मूल असेल तर 50 रुपयाचे चार्जेस आहेत. ते खूप छान आहे, खूप सुंदर आहे. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतच ओपन असते ही सँच्युरी. 2000च्या वरती बर्ड्स आहेत जे तुम्ही बघू शकता आणि लिटरली वर्थ आहे हे इकडे व्हिजिट करणं. चला आपल्या नेक्स्ट स्पॉटला, जो आहे दमणचा लाईट हाऊस.
हे आहे लाईट हाऊस. इकडे आतमध्ये जायला अलाउड नाही आहे, तुम्हाला बाहेरनंच बघावं लागतं. आम्हाला वाटलेलं की वरती जाऊन मस्त सनसेट एन्जॉय करता येईल, पण हे नाव लिहिलेलं आहे इकडे. वरनं जर व्ह्यू मिळाला असता ना तर यार मस्त. आणि ह्या लाईट हाऊसच्या एक्झॅक्टली ऑपोजिट इकडे आहे फोर्ट. हे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे आमच्या रिसॉर्टच्या. सो आम्ही गाडी पार्क केली आहे रिसॉर्टमध्ये आणि चालत चालत इथे आलो. लाईट हाऊस आणि मोती दमण फोर्ट ह्यांच्या लगतच आहे मोती दमण बीच, अजून एक लोकप्रिय पर्यटन स्थळ. इथे पण काळी वाळू आहे आणि इथे पण तुम्ही वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करू शकता. इथे दिलंय डू नॉट एंटर द सी आणि इकडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे चालू आहेत. बरेचसे वॉटर स्पोर्ट्स पण तुम्ही इकडे घेऊ शकता जर समजा इफ यू आर इंटरेस्टेड. इथे बीच व्हॉलीबॉलसाठी पण काही आहे. तिकडे मला वाटतं काही मुलं अजून फुटबॉल पण खेळत आहेत बीचवरती. पुढचा स्पॉट आहे मोती दमण फोर्ट. हा आहे मोती दमण फोर्ट आणि या फोर्टच्या आतमध्ये आलोय. आणि इकडे ना सगळी अशी मस्त छानपैकी पोर्तुगीज स्टाईलची जुनी अशी घरं दिसत आहेत. पोस्ट ऑफिस आहेत आणि ही काही घरं आहेत. एक चर्च पण दिसतंय. आधी आपण फोर्टमध्ये जाऊन बघूया काय असेल. हा इकडे एंट्रन्स दिसतोय. पोर्तुगीजनी हा किल्ला बांधला आणि अराउंड 1581 मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला. इकडे काहीतरी खाली जायला रस्ता दिसतोय, पण आता खूपच जास्ती अंधार झालाय, त्यामुळे खाली एक्सप्लोर करण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही आलात तर एक्सप्लोर करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. हे फोर्टच्या आतमध्ये छान कॅफेज वगैरे ओपन केलेत. इथे तुम्ही पार्किंग पण करू शकता गाड्यांची. पार्किंगचे रेट्स आहेत इकडे. हे पण असंच बुरुज आहे ज्याला गोल चक्कर लावून तुम्ही वरनं व्ह्यू बघू शकतात. इथे फक्त एवढंच आहे की इकडे काही कॅफेज वगैरे चांगले ओपन झालेले आहेत, तर तो फोर्टचा हिस्टॉरिकल वाईब विथ थोडासा मॉडर्न ट्विस्ट असं तुम्ही एन्जॉय करू शकता. पण अदर दॅन दॅट इकडे असं काही बघण्यासारखं नाहीये. आणि रात्रीचं अजिबात येऊ नका. आता संध्याकाळ झाली आणि आम्ही इकडे आलोय. हे होतं दमणचं 2 दिवसाचं ट्रिप. कशी तुम्ही प्लॅन करू शकता आणि कुठे जाऊ शकता. तसं दमणला बघण्यासारखं फार काही नाही आहे अपार्ट फ्रॉम द ब्युटिफुल बीचेस. लाईट हाऊसमध्ये एंट्री नाही आहे, तुम्ही बाहेरनंच बघू शकता. फोर्ट जे आम्ही बघितले 2 फोर्ट ते तेवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहेत. बाहेरनं त्यांनी चांगले बुरुज ठेवलेत, पण आतमध्ये नॉट दॅट गुड. सो असं काही हिस्टॉरिकल काही तुम्हाला बघता येणार नाही त्या फोर्ट्समध्ये. तुमचा हा जो मोती दमणचा फोर्ट आहे त्याच्यामध्ये कॅफेस वगैरे खूप छान आहे आणि आतमध्ये थोडे पोर्तुगीज स्टाईलची घरं आहेत जिथे तुम्ही इंस्टाग्रामेबल पिक्चर्स काढू शकता. पण अपार्ट फ्रॉम दॅट बाकी काही विशेष बघण्यासारखं नाही, पण रिलॅक्सिंग आहे. आणि तुम्ही 2 दिवस तुमच्याकडे असतील तर इट्स अ गुड ऑप्शन नियर फ्रॉम मुंबई. सो मी रेकमेंड करेन की दमणला तुम्ही गोव्याला जाण्यापेक्षा डेफिनेटली हे बजेट फ्रेंडली ऑप्शन तुम्हाला जवळच्या जवळ मुंबईपासून मिळते. आता खर्चाची गोष्ट केली तर तुमचं मिड रेंज किंवा लक्झरीमध्ये तुम्ही जाताय तर इट डिपेंड्स ऑन दॅट. पुढची जी कॉस्ट आहे ती अराउंड 600 to 1200 रुपीज पर पर्सन येईल आणि हे दोन्ही वेळेचं मील एका म्हणजे माणसाचं इन्क्लुडेड आहे. आणि जर तुम्ही स्टेचा रेंज बघितलात, आता आम्ही CMच्या रिसॉर्टमध्ये आहोत, बट तुम्ही बाहेरचे ऑप्शन्स जरी बघितले तरी 1000 रुपयाच्या आसपास तुम्हाला चांगले स्टे मिळू शकतात. सो बेसिकली आय वूड कॅल्क्युलेट की अराउंड 10,000 के वूड बी फाईन जर तुम्हाला ही दमणची 2 दिवसाची ट्रिप करायची असेल तर. आता इथे पोचायचं कसं
तर इकडे रोडने येणं हा बेस्ट ऑप्शन आहे. नियरेस्ट रेल्वे स्टेशन इकडनं वापी आहे. वापीवरनं तुम्हाला परत टॅक्सी वगैरे घ्यावीच लागेल इकडे पोचायला. सो मी रिकमेंड करेन की तुमची जर गाडी असेल तर तुम्ही बाय रोडच या, किंवा जर तुम्ही सगळे मिळून मित्र मैत्रिणी किंवा फॅमिली असेल तर कोणाची तरी गाडी काढून किंवा हायर करून तुम्ही येऊ शकता. सो दॅट इज द बेस्ट ऑप्शन. इथे तुम्हाला फिरायचं असेल तर स्वतःची गाडी तुम्ही घेऊन येत असाल तर त्यांनी तुम्ही फिरू शकता. पेट्रोल स्वस्त आहे. पण जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचं यूज करत असाल तर इथे ऑप्शन 2 आहेत. एक तर तुम्ही रिक्षा हायर करू शकता, पण ते थोडं कॉस्टली होईल तुम्हाला. ₹1500 पर्यंत ती लोकं घेतात एका दिवसाचे फिरवण्याचे. बेस्ट ऑप्शन आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही स्कूटी हायर करा, जी तुम्हाला ₹500 तुम्हाला हायर करून मिळेल. ₹200 पेट्रोल टाका आणि तुम्हाला पाहिजे तिथे फिरवा. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज, आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. तुम्ही जेवढे जास्ती सबस्क्राईब कराल तेवढं मला मदत होईल. अँड आय विल ट्राय टू बी मोर कन्सिस्टंट इन अपलोडिंग द ट्रॅव्हल व्हिडिओज. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.